मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे गणेश चतुर्थी. तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तर सकाळची वेळ आहे, सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि सगळं काही आवरलेलं आहे. सगळं काही म्हणजे घरातलं सगळं आवरून वगैरे गणेश पूजनसुद्धा झालेलं आहे. आणि ना काल रात्री आई पप्पांनी ठरवलं होतं की पहाटे 3 वाजता उठायचं. पहाटे 3 वाजता उठून सगळं काही आवरायचं वगैरे आणि नंतर मग म्हणजे अधिष्ठानाची पूजा वगैरे करून नंतर मग गणेश पूजन करायचं. तर गणेश पूजन वगैरे सगळं झालेलं आहे, फक्त आता आरती बाकी आहे. आणि माझीसुद्धा आत्ता जस्ट तयारी झालेली आहे. आणि मी इथं घेतलेलं आहे ग्रीन टी, ब्लॅक टी प्यायला. रोज ग्रीन टी पिते ना तिकडे घरी, तर ग्रीन टी तोंडात येतं. पण कसं माहिती आहे का, इथे बाहेरचं जे वातावरण ते खूप थंड आहे, पाऊस पडतो आहे खूप. तर या अशा थंड वातावरणामध्ये असं वाटतं की गरम गरम ब्लॅक टी प्यावा. तसं मी ब्लॅक टी घेते. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की आज आहे गणेश चतुर्थी. तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा. तर आज आईकडे 1.5 दिवसाचा गणपती बसतो. आणि ना म्हणजे प्रत्येकाच्या घरी कोणाकडे 1.5 दिवसाचा असतो, कोणाचा 2.5 दिवसांचा असतो, तर कोणाचा 7 दिवसांचा असतो, कोणाचा 10 दिवसांचा असतो, कोणाचा 21 दिवसांचा असतो. तो सो जो म्हणजे सगळेजण आपापल्या आवडीनुसार म्हणजे गणपती बाप्पांचं छान मस्त आगमन करतात, त्यांची पूजन वगैरे सगळं करतात. एवढंच सांगेल की ज्या दिवशी गणेश चतुर्थी असते आणि एवढंच, हा जो सण आहे गणेश उत्सव, हा जो सण आहे, हा सण असा आहे ना की बोलतात ना की भले आपण वर्षभरातून कधी भेटत नसू, मिळत नसू, पण गणेश चतुर्थीचा जो उत्सव आहे त्या उत्सवाला सगळेजण एकत्र येतात आणि एकत्र येऊन हा सण साजरा केला जातो. आणि जेव्हा सगळेजण एकत्र येतात ना, त्यामुळे छान मस्त धमाल मस्तीच असते. आणि अजून एक गोष्ट की आज आणि उद्या, आज आहे गणेश चतुर्थी, उद्या 1.5 दिवसाचे गणपती जातात. तेवढं सांगेल, हे जे 1.5 दिवसाचे गणपती असतात ना, याला खूप महत्त्व आहे. जर तुमच्या मनामध्ये जर काही इच्छा वगैरे असेल ना, तर तुम्ही आज किंवा उद्या तर तुम्ही गणपती बाप्पांसमोर नक्की मांडा. त्यांना सांगा तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, काहीही असेल, काही ताण तणाव टेन्शन वगैरे असेल ना, तुम्ही गणपती बाप्पांसमोर नक्की म्हणजे अर्पण किंवा सांगा त्यांना. आणि अजून एक गोष्ट सांगेल की गणपती बाप्पांना ना लाल फूल, जास्वंदाचं जे फूल आहे ते खूप आवडतं. ते त्यांना अर्पण करा आणि नमस्कार करून तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ना ते तुम्ही सांगा. कारण तुम्हाला सांगू का, आज आणि उद्या, आजचा पूर्ण दिवस आणि उद्याचा अर्धा दिवस, या 1.5 दिवसामध्ये ना गणपती बाप्पा, साक्षात गणपती बाप्पा विराजमान असतात. आपल्या घरी 1.5 दिवसाचा गणपती असो, 5 दिवसाचा गणपती असो, 2.5 दिवसांचा असो, 7 दिवसांचा असो, का तो 10 दिवसांचा असो, पण ह्या 10 दिवसांमध्ये 1.5 दिवस गणपती आपल्या घरी विराजमान असतात. एवढंच सांगेल. जर तुम्हाला काय मागायचं असेल ना गणपती बाप्पांकडे, आणि जर तुमच्या काही इच्छा वगैरे असतील ना, तर नक्की आज आणि उद्या नक्की मांडा. आणि गणपती बाप्पा या इच्छा, तुमच्या ज्याही काही प्रॉब्लेम्स वगैरे ते सगळे सॉल्व करतात. कारण गणपती बाप्पा कोण आहे? सुखहर्ता दुःखहर्ता आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सो गणपती बाप्पा मोरया. तर चला, मी आज तुम्हाला गणपती बाप्पाचं छान मस्त दर्शन म्हणजे गणेश पूजन वगैरे झालेलं आहे. चला आपण सुद्धा दर्शन घेऊया गणपती बाप्पांचं.
गणपती बाप्पांचं दर्शन घेतलंच असेल, आरती वगैरे झालेली आहे आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर मन प्रसन्न होतं आणि शांत, सुख शांती समाधान खूप छान वाटतं. सो आणि आता आई बघा काय करते, तर आई जेवणाची तयारी करते. इकडे बघ, गणपती बाप्पा मोरया. तर आईने इथे घेतलंय बिरडा निवडायला. हां हां आई, मी तुला वेणी घालायला बोलली होती, तू बघ गजरा घातलास. आज मावशी जेवायला येणार आहे ना, आणि आईसाठी गौरी घेऊन येणार आहे. मावशीचा मुलगा जेवायला येणार आहे ना, आज आमच्या घरी पाहुणे. मामा बोलायचा काय? अरे ऐक, इकडे बघ, ती तुझी जी तिला आजीला नावाने हाक नको मारू हा, तिला फक्त आजी बोल. ते काम काढेल तुझं डेंजर. त्याला बोलली मी, तिचा घर बांधायला तेव्हा तो पाय घेऊन शिंपीत होता. तर ऐक, ती तुझी आजी आहे आणि तो मामा आहे, त्याला मामा बोलायचा. तर आज मावशी येणार आहे. त्याला मामा तू कसा आहेस? आज मावशी येणार आहे, मावशीचा मुलगा येणार आहे. आई ते सगळ्यांना बोलवते, या भेडा निवडायला कोणी येत नाही. पप्पा इकडे या. पप्पा जेवायला तर पाहिजे. पप्पा ओ पप्पा गेले झोपायला. इकडे या. आज काय प्रसाद आहे 5 पक्वान्नाचा सांगशील जरा? पुऱ्या करायला मला मदत कर जराशी. करील ग, सांग नाही काय काय आहे आज. आज आईच्या हातातलं जेवण. आज हा बिरडा, भेंड्याची भाजी आहे, पुरी, श्रीखंड आहे. हा ना. हा आज आईच्या हातातलं मोदक आहे. मोदक आज आईतल्या हातातलं जेवण आज आम्हाला खायला भेटणार आहे. नाही रोज मी माझ्या हाताने खाते, आज आईच्या हातातलं जेवण खायला भेटेल मस्त. आणि पप्पाने आत्ता ड्रेस चेंज केला, ते बिचारे कंटाळले ना पप्पा. आता पप्पा पेटपूजा करतील आणि जाऊन झोपतील. पप्पा ऐका ना, तुम्ही बोलतात माझे मित्रमंडळी येणार, तुमचे मित्रमंडळी गेले कुठे? येतील संध्याकाळी का? पप्पांनी ग्रुपवरती मेसेज टाकलाय ना, आज येऊन गेले, संध्याकाळी येतील बहुतेक. आता सगळे जेवतील. नाही गर्दी नाही होते, मगाशी पण येऊन गेले पप्पांचे अर्धे मित्र येऊन गेलेत, अर्धे यायचेत ना. आणि गेट इथे ना, बाहेर ना गेट उघडा ठेवलाय त्या साईडला. तर तिथे तिथून फक्त त्या गेटच्या आतमध्ये एंट्री केली ना, गोपाल आहेस ना गोपाल, मी आला लगेच पप्पा लगेच ताट. माझे मित्र आलेत ना पप्पा. खिडकीतून दिसते. हा इथून दिसतंय, लगेच आवाज येणार आहे. अजून यायचे पप्पांचे मित्र ना पप्पा. पप्पांच्या ग्रुपमध्ये किती पप्पा? 70 जणांचा ग्रुप आहे ना. 80 म्हणजे गावात सगळेच झाले ना. चला पप्पांचे अर्धे मित्र येऊन गेले आणि ना मी तिकडे त्या साऊंड दाखव पप्पा, तो साऊंड काढा. तर तिकडे ना मी त्या साईडला साऊंड ठेवलाय आणि तो म्हणजे कनेक्ट केलाय ब्लूटूथला. हे बघा. तर आम्ही काल गेलो होतो ना बाजारामध्ये, काल हरतालिका होत्या. नाही पप्पा ब्लूटूथने कनेक्ट करायचा. हां तर मी हा स्पीकर घेऊन आलेली आहे. तर आम्ही याच्यावरती गाणी लावतो असं आहे. आणि ना मला मगाशी खूप हसायला आलं. पप्पांचे काल म्हणजे सकाळी मित्र आले होते आताच 1-1.5 तासापूर्वी. तर म्हणजे माझे काका लागतात, ते चुलत काका लागतात नाही. हां चुलत मोठे काका ना. हां तर काकी आहेत ना, बैठकीला जातात, तर त्या नेहमी दर्शन घेतात वगैरे. तर ते आज काका आले वगैरे, दर्शन घेतलं वगैरे. आणि आई असंच बोलता काय बोलली की तुम्ही पण लवकर, काय बोललीस आई? लवकर जा. हां लवकर जा. हां तर ते लवकर जा. तर त्याला काय वाटलं माहिती आहे का, लगेच आपलं वरचा तिकीट लगेच. वरचं तिकीट. एवढं हसायला येत होतं ना. नंतर आई बोलली, अरे लवकर बैठकीला बसा, असं आईला बोलायचं होतं.
बापरे, त्या काकांचं वय आई पप्पांपेक्षा मोठे आहेत नाही? हं. हा, पप्पांपेक्षा मोठे आहेत. किती आहे पप्पा? 70च्या आसपास आहे तो. हा ना. सगळे हसत होते ना आई? बापरे, त्यांना असं वाटतं की बाबा लगेच माझा वरचा तिकीट काढला की काय? म्हणजे त्यांना असं वाटलं की आईने लगेच वरचा तिकीट काढला की काय. म्हणजे तसं नाही, तुम्ही बैठकीला लवकर बसा असं आईला बोलायचं होतं. सगळेजण खूप हसत होते. तर चला आता मग बोलतो काय त्याचं काय बोलतो, ते काय गुण बोलतो जाणार सोडले ते गुण घालवले तर जातीलच ना. बैठकीत मी किती आता जणांचे गेले. मस्त स्पीकरवरती ब्लूटूथ ऑन करून सुटतात ना बरं. मस्त गाणी तुम्हाला लावेल जायचं नाही. आणि मस्त आईला मदत करते, कारण बेरडा निवडायचा आहे. त्यात आईला थोडीफार मदत करते. खूप भूक लागले, पण आधी गणपती बाप्पांना नैवेद्य, नंतर मग आमची पेटपूजा. नाही हे काय बोलते तू, वेणी कधी घालणार आहेस? घालीन ना. अगं गजरा. हा गजरा मला घालायचा होता, तो तू घातलास. ताजे उलटे मी ठेवले तुला, चांगले ते ताजे. वेणी घालायची ना. पहिला मी वेणी घेतली, ती वेणी नाही घालत. वेणी ना तर आहे ना, आज आहे, उद्या पण घालीन. इकडे बघ नाही आई, संध्याकाळी मस्त आहे ना तुझी काय होतं त्याला, पैठणी असेल नाही, मस्त पैठणी घाल, मस्त वेणी वगैरे घाल. हो अरे तुझ्या मैत्रिणी येणार आहे संध्याकाळी, पप्पांचे मित्र मैत्रिणी, पप्पांचे मित्र तुझ्या मैत्रिणी येतील, मग घालशील ना? हो. इकडे बघ, बघ माझ्याकडे बघ तर खरं, घालशील ना? का पाणी लावतेस मला? मला वाटलंच. मला ह्या जड वस्ता झपत नाही. आईला अशा सिल्की साड्या घालायला आवडतात, बरोबर आई मग? ना? वाटलंच. इथे फक्त ऐक ना, इथे ताई पाहिजे होती आता. नाही सगळ्या बायकांनी दागिने घातले, मला दागिने घालायला वेळ भेटला का? नाही तर त्या घरात पण नाही, वेळ नाही. ज्या घरी गणपती बसतो ना तिथे वेळच नाही भेटत. एवढी म्हणजे खूप सारी तयारी करायची असते. हा, खूप सारी कामं असतात नाही. एवढी सगळी कामं असतात ना. आम्ही काल लिटरली 2, 2:30, 3 वाजता झोपलो. 3 वाजता झोपलो आणि सकाळी 6 वाजता उठलो. कारण काय, रात्री आम्ही मोदक केले, हार केले, खूप सारी अशी कामं असतात. अगदी छोटी छोटी कामं असतात, पण खूप सारी कामं असतात. आणि आम्हाला पूर्ण आम्ही रात्री 3पर्यंत जागरण केलं, 3 नंतर झोपलो. असं आहे. तर चला मदत करूया आणि मस्त गाणे ऐकूया. तर हे तुम्ही बघू शकतात, इकडे या साईडला आईने खूप सारी अशी झाडं लावलेली आहेत. आणि हे आहे, तुम्ही बघू शकतात, हे विड्याच्या पानांचं वेल आहे. आणि आईने गणपती बाप्पांसाठी आधी अनुष्ठानामध्ये विड्यासाठी ह्या विड्याच्या पानाचा वापर केलेला आहे. आणि आईने ना छोटंसं असं रोप लावलं होतं, पण बघ ना किती मोठं झालेलं आहे. पूर्ण सगळीकडे असं हे वेल पसरलेलं आहे. खूप छान झालेलं आहे. आणि आता जस्ट पाऊस पडून झालेला आहे. मला असं वाटतं की साधारणपणे 1-1.5 तास पाऊस पडत होता. पाऊस पडून शांत झालेला आहे. गुड मॉर्निंग गाईज. तर आज दुसरा दिवस आहे आणि मी कालचा व्हिडिओ एंड नाही केला, तो मला एंड करायचा आहे. तर सकाळची वेळ आहे आणि सकाळचं वातावरण खूपच सुंदर आणि छान असं वातावरण आहे. आणि काल गणपती बाप्पांचं आगमन झालं, त्यानंतर छान मस्त पूजनसुद्धा झालं आणि खूप धमाल मस्ती आम्ही केली. आणि अजून एक गोष्ट, पूजा झाल्यानंतर लिटरली म्हणजे कसं ना, गावाकडे आई पप्पांसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा हा पहिलाच अनुभव होता. पूजा झाल्यानंतर म्हणजे 12 नंतर
तर 12 नंतर 12 ते 7:30 वाजेपर्यंत एवढी म्हणजे गावातले सगळेच जण दर्शनासाठी आले होते. इवन तुम्ही म्हणा की पूर्ण गावच दर्शनासाठी आला होता. म्हणजे आम्ही इमॅजिन करू शकत नव्हतो की आधी कसं बदलापूरला होतो तेव्हा बिल्डिंगमधले येऊन दर्शन घेऊन जायचे, पण इथे पूर्ण गावातले सगळेच जण आले होते. तर खूप छान वाटलं आम्हाला. आणि मावशीसुद्धा आली होती. तर मावशी येताना गौरी घेऊन आली होती. तर गौरी ही पाना फुलांची असते. तर गौरीला डायरेक्ट घरात नाही घेतं. मग काय केलं, मग पुढच्या दारातून मग पाठीमागे जिथे आईच्या आवारामध्ये, म्हणजे मागच्या दारी जिथे आवार आहे त्या आवारामध्ये खूप सारी झाडं आहेत, त्या झाडांमध्ये गौरीला ठेवली. आणि खूप छान वाटलं. आणि ह्या पाहुण्यांमध्ये किंवा गावातले सगळेजण आले होते. तर मी काही व्हिडिओ क्लिप नाही काढल्या किंवा मला नाही काढता आल्या, कारण म्हणजे कसं माहिती आहे का, म्हणजे दर्शनासाठी जेव्हा येतात ना तेव्हा आपण त्यांना प्रसाद वगैरे देतो, त्यांचे गप्पा गोष्टी करतो. आणि मलाही खूप छान वाटलं की गप्पा गोष्टी वगैरे करताना. पण एक कुठंतरी ना असा एक गोष्ट मला खटकत होते की आपण समजा व्हिडिओ क्लिप काढल्या पण ते त्यांना आवडलं किंवा नाही आवडलं, तर त्यामुळे मी काही व्हिडिओ क्लिप नाही काढल्या. पण बाकी आम्ही सगळ्यांनी खूप छान मस्त अशी एन्जॉयमेंट केली. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि म्हणजे ना गावाकडचा गणपती किंवा गावाकडे गणपती किंवा गणपतीचं दर्शन कशा पद्धतीने सेलिब्रेशन करताना हे आज आम्हाला पहिल्यांदाच माहिती पडलं. पण खूप छान वाटलं आम्हाला सगळ्यांना.